आम्ही आता सर्व कार्यकर्ते माननीय जितेंद्रजी आव्हाड यांच्या आदेशाने महापालिका आयुक्तांना भेटायला आलो होतो, पण आयुक्त साहेब आज कार्यालयात नाही आहेत, म्हणून आम्ही पत्रव्यवहार जो करायचा होता तो त्यांच्या कार्यालयाशी करून आलो। नजीकच्या काळात ठाणे महानगरपालिकेने बऱ्याचशा ठाणे शहरात असणाऱ्या अधिकृत अनधिकृत सर्व्हिस सेंटर्सना नोटिसा दिल्या आहेत। पाण्याचे खूपच प्रॉब्लेम चालू आहेत, पाणी टंचाई भासवण्याचा प्रकार आहे किंवा होतोय, होऊ शकते भविष्यात, त्याच्यासाठी तुम्ही तुमची सर्व्हिस सेंटर बंद करा, अशा प्रकारच्या कायदेशीर नोटिसा ठाणे महापालिकेने दिल्या आहेत। मग हा प्रकार असेल, हा नक्कीच ठाण्यातील जनतेसाठी एक म्हणजे हानिकारकच आहे, कारण पाणी ही माणसाच्या मानवी जीवनातली एक मोठी नीड आहे, आवश्यकता आहे। आणि जर खरोखर ही गोष्ट आयुक्तांच्या नजरेत येत असेल, मग त्यांनी फक्त सर्व्हिस सेंटर्सला का टार्गेट केले? माझं आव्हान आहे आयुक्त साहेबांना, आयुक्त साहेब तुम्ही जर खरोखर हे ठाणे शहर चालवता किंवा ह्या ठाणे शहराचे वाली म्हणून काम करता किंवा ठाण्याच्या नागरिकांचे एक भविष्य म्हणून जर काम करताय, तर सर्वप्रथम ठाणे महानगरपालिकेत जी अनधिकृत बांधकामं चालू आहेत ती बंद करा। ती का चालू आहेत, त्याला काय कारण आहेत? त्याला पाणी चालत नाही। आज बऱ्याचशा घोडबंदरला जा, 70-70, 50-50 माळ्याच्या बिल्डिंगींना तुम्ही परमिशन दिले आहेत, त्यांनाही कन्स्ट्रक्शनला पाणी लागतं। ते बाजूला मॅन्युअल मारतात, बोरिंग मारतात आणि त्या बोरिंगचं पाणी म्हणजे भूज याच्यात ती पातळी खाली जातेच ना, त्या गोष्टीकडे आपण लक्ष का नाही? का ते धनाढ्य लोक आहेत, भरपूर पैसेवाले लोक आहेत, आणि ही जनता जी आहे रस्त्यावरची आहे, यांना कोण विचारणार? यांनी 2 महिने खाल्लं नाही खाल्लं, तुम्हाला काय फरक पडणार आहे? पण तुम्ही पैसेवाल्यांचीच बाजू घेणार, ही परिस्थिती आहे ठाणे महानगरपालिकेची। त्यामुळे आमची आयुक्तांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे चेतावणी आहे, जर असा भेदभाव करून तुम्हाला जरी महापालिका चालवायची असेल, तर महापालिकेत घुसून आम्ही तुमच्या खुर्चीवर बसून आंदोलन करू, हे चालून देणार नाही। ही महापालिका ठाणेकर लोकांची आहे, ही तुमची नाही आहे। तुमची दादागिरी चालणार नाही। सकाळी उठणार याचा धंदा बंद करू, संध्याकाळी उठणार याचा धंदा बंद करू, हे चालणार नाही। कृपया महापालिका आयुक्तांनी हे जे काय चाललेलं आहे, कदाचित तुम्हाला माहिती नसेल, तुमच्या खालचे अधिकारी करत असतील आणि तुमच्या आदेशाचं पालन करत नसतील, तर कृपया हे थांबवा। आणि सगळ्यात आधी ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये इवन दिव्यात जाणार काय प्रकार चालू आहे बघा, किती अनधिकृत बांधकाम चालू आहे। एक गल्ली सोडून 10 बिल्डिंगी चालू आहेत। शिळपाट्यावर जा, काय प्रकार चालू आहे? आपण झोपा करताय? कुठे आहे महापालिका? तिथे तुम्हाला पाणी टंचाई जाणवत नाही? ह्या गोरगरिबांच्या बोरिंग बंद करून, सर्व्हिस बंद करून काय मिळणार आहे तुम्हाला? ठाणेकर लोकांना ज्या सुविधा पाहिजेत त्या तुम्ही दिल्याच पाहिजेत, पण त्यांचे पोटावर त्या गोरगरिबांच्या पोटावर आणि पाठीवर लाथा मारू नका। तेही लोक आहेत, त्यांचेसुद्धा कुटुंब असतील, फॅमिली आहेत, काय करावं त्यांनी? मग तुम्हाला हे बिल्डर चालतात, यांच्यासाठी तुम्ही रेड कार्पेट पाय घड्या घालून ठेवाल, कारण ते तुम्हाला काहीतरी म्हणजे तुमच्या अधिकाऱ्यांना किंवा काहीतरी त्यांचा चालू असेल, चालू द्या, आम्हाला त्याबद्दल काय म्हणणं नाही, पण आमच्या ठाणेकर जनतेच्या गोरगरिबांवर पोटांवर मारू नका, ही तुम्हाला नम्र विनंती आहे। राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पक्षातर्फे आमचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यातर्फे तुम्हाला नम्र विनंती आहे। तुम्ही पत्रव्यवहार देखील केला होता, काय नेमकं पुढे झालं त्या पत्रव्यवहाराचं? हो, शुक्रवारी 4 दिवसापूर्वी आयुक्तांकडे मी लेखी मागणी केली की जनतेच्या ठाणे नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी ठाणे महापालिकेत आम्हालाही एक मोफत असं ऑफिस उपलब्ध करून द्यावं, जेणेकरून लोक आम्हाला भेटतील आणि त्यांचं आणि लोकांच्या माध्यमातून प्रशासनाचं जे काम अडकलेलं असेल ते आम्ही करून द्यायचा प्रयत्न करू, याची मागणी केलेली। अद्याप तरी काय उत्तर आलेलं नाही आहे, पण आयुक्तांना जाग यावी म्हणून मी आजच परत दुसरं पत्रही त्यांना दिलं आहे, तशाच पद्धतीचं रिमाइंडर पत्र दिलं आहे की आम्ही लाईनमध्ये आहोत।
दिले. सत्ताधाऱ्यांना एक निर्णय आणि विरोधकांना एक निर्णय असं दुय्यम कुठेतरी स्थान केलं जातं असं वाटते महापालिकेकडनं. नाही, मला त्याबद्दल काय म्हणायचं नाही आहे. माझा फक्त प्रश्न किंवा माझं मागणं एकच आहे. ठाणेकर आम्ही नगरसेवक गेली 10 वर्ष ठाणे महानगरपालिकेत 10 वर्ष म्हणून लोकांची कामं केली आहेत. अर्थातच लोक आमच्याकडे कामासाठी येतात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या गटाचा मी एक अध्यक्ष म्हणून काम करताना मला या समस्यांना नेहमीच तोंड द्यावं लागतं. लोकांचे अनेक प्रश्न असतात, अनेक प्रश्न विचारायला लागतात. त्यासाठी द्यावी की आठवड्यातनं एक वार घेऊन मी त्या लोकांना इथेच बोलेन, इथेच या आणि तिथे अधिकाऱ्यांना बोलून आपण त्यांच्या प्रश्नाची उत्तरं करून हा आपलं कर्तव्य आहे. तुमचं आमचं सगळ्यांचंच आहे. हे माझं एकट्याचं नाही, आपलं कर्तव्य आहे ठाणेकर नागरिकांच्या समस्या सोडवणं, जेणेकरून त्यांना कुठेही पायपीट न करता न फिरवता करणं. महानगरपालिकेने पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु अजूनही काही प्रतिउत्तर आलेलं नाही आहे महापालिकेचं. तर प्रतिउत्तर आलं नाही तर पुढचं पाऊल कशा प्रकारचं असणार आहे, कशा प्रकारच्या नागरिकांचे ते माझे पक्षप्रमुख माननीय जितेंद्र आव्हाड साहेब आणि आम्ही बसून ठरवू. पण मग ते उत्तर असेल ते जोरदार असेल. आता फक्त मागणीच करतोय, हात जोडून नम्र विनंती करतो. येणाऱ्या काळात राष्ट्रवादीचं ठाण्यामध्ये जनता दरबार असेल का असू शकत नाही. आम्ही इथे बसून घेऊ, गेटवर बसून घेऊ. गेटवर बसून घ्यायला कोण अडू शकत नाही ना. इथे बसून करू. आमच्या पक्षाच्या नेत्याने आदेश तर देऊ दे आव्हाड साहेबांनी, मग यांना दाखवतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काय ते.